नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज। हे ठिकाण आपण बघतोय दहिवडी आणि वडगाव गावच्या हद्दीवरील हे ठिकाण आहे। मी या ठिकाणावर सध्या हा जो माझ्या पाठीमागे जो खडी क्रशर आपण बघताय तो पूर्णपणे महसूलच्या नियमानुसार अवैध प्रकारात मोडतो आणि हा खडी क्रशर अवैध असताना देखील आता सध्या आपण बघू शकतो सुरू आहे। दुसरा विषय असा सांगायचा याबाबत झाला तर या खडी क्रशरची परवानगीची फाईल मंत्रालयात कित्येक महिन्यांपासून पडून आहे। तहसीलदार असतील किंवा महसूल प्रशासन असेल यांना या खडी क्रशरबाबत वारंवार तक्रारी करून देखील हा खडी क्रशर आपण आता सध्या सुरू अवस्थेत आपण बघतोय। दुसरा विषय याबाबत सांगायचा झालं तर माझ्या पाठीमागे जो आपण खडी क्रशरच्या अलीकडे असणारा हा जो डीपी बघतोय लाईटचा, हा डीपी पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी बसवला गेलेला आहे। महावितरणनं कोणत्या बेसवर खडी क्रशरला पूर्णपणे परवानगी नसताना खडी क्रशर अवैध प्रकारात असताना देखील हा डीपी या ठिकाणी बसवलाच कसा, हा खरा संशोधनाचा विषय आहे। या प्रकरणात वारंवार तहसीलदार यांनी मानचे तहसीलदार जे आहेत त्यांनी वारंवार महावितरणचे जे डावरे साहेब आहेत त्यांना वारंवार कळवून देखील हा डीपी या ठिकाणी सुस्थितीत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। डावरे साहेबांनी तहसीलदारांना असं सांगितलं होतं की हा डीपी आम्ही लाईट कनेक्शन कट करतोय, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारे लाईट कनेक्शन कट न केल्याचं आपल्याला आता बघायला मिळतंय। हा खडी क्रशर या डीपीच्या आधारावर किंवा याच लाईटच्या जोरावर सुरू आहे। ज्यावेळेस एखादा सर्वसामान्य शेतकरी आपली जळून चाललेली पिकं भिजवण्यासाठी एखादा आकडा टाकतो त्यावेळेस महावितरण पूर्णपणे कार्यतत्परता दाखवत त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारत असते। मात्र या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जो डीपी देण्याचं धाडस महावितरण विभागानं केलंच कसं, हा देखील आता संशोधनाचा विषय आहे। हा खडी क्रशर जो आहे तो पूर्णपणे अनलिगली म्हणजे अवैध आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी संबंधित खडी क्रशर मालकाला किंवा या खडी क्रशरची नाही आहे, तरी देखील हा खडी क्रशर सध्या सुरू आहे। दुसरा विषय असा की हा खडी क्रशर जे आता विद्यमान ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्या एकदम जवळच्या कार्यकर्त्याचा असल्याचं आपल्याला ऐकायला मिळालं। मात्र ग्रामविकास मंत्री जे जयकुमार गोरे आहेत तेच अशा लोकांना जर पाठीशी घालणार असतील तर संपूर्ण राज्यातील परिस्थिती काय असू शकते याचा अंदाज आपण न लावलेलाच बरा। कारण अशा खडी क्रशर किंवा अशा चुकीच्या पद्धतींना पाठबळ देण्याचं काम जर मंत्री करत असतील किंवा करणार असतील तर राज्यात लवकर अराजकीय परिस्थिती किंवा अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे या खडी क्रशर मालकावर किंवा या खडी क्रशरवर आता कोणती कारवाई होते हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर महावितरणनं चुकीच्या पद्धतीनं किंवा कोणत्याही प्रकारे नियमबाह्य हा जो डीपी या ठिकाणी बसवलेला आहे, हे जे लाईट कनेक्शन दिलेलं आहे हे कनेक्शन कट होणार का, हा डीपी या ठिकाणावरून हलवला जाणार का, सोडवला जाणार का, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। 51 न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी।